नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ म्हणायचं टायमिंग निघून गेले कारण तब्येत बरी नसताना व्हिडिओ पण काय काढू वाटेना. तरी म्हणलं जाऊ द्या थोडं तरी काय तर तुमच्याबरोबर शेअर करावं. घरी काय कोण नाही बरं का, कारण ताई महूदला गेले त्या. आता महूदला गेले त्या पण कशासाठी गेले त्या काय मला काय माहीत नाही बरं का. मला काय वाटतं या महूदची यात्रा आहे त्यामुळं तिथं गेले असतेले, पण आल्यावर तर सांगतेलेच मला काय तसं ते काय सोडून किंवा काय अशा ही करत नाही. त्या आजारी असल्यामुळं मी पण लय फोर्स केला नाही त्यांच्या संग जायचा काय. पण जत्रेत जायचं म्हणलं ना आनंदच वेगळा असतो. तिथं ती पाळणं ती बघायला कसं काय ढिंच्याकन कुठं काय काय असतं या घसरगुंडी असते त्या ह्याच्यात उड्या मारायच्या ती वेगळंच सगळं वेगवेगळं असतंय. पण आपलीच तब्येत बरी नाही तर आपण जाऊन कुठं हे एकतर तुम्हाला तर माहिती आहे आवाज पूर्णपणे बदलला आहे. बाहेर खाणं ती आता काय राहिलंच नाही. कसं होतं ती पहिलं दिवस वेगळंच होतं बरं का. माणूस लेकरं पण आता सहसा बरं का नुसतं यात जत्रेतनं फिरून ते आणलं तरी पण आजारी पडते ते. तसं तालंय ताईचं. आता ताई बघा तुम्हाला कुठं दिसते या तेव्हा तिथं खेळतंय एकटंच माती चिखलात. तिला नको म्हणते पण माती म्हणजे कशी कुरडी माती बरं का. तिथं काही पाणी नाही किंवा काय नाही. पहिलं कसं होतं बाहेर पहिलं म्हणलं तर आमच्या टायमिंगला आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही ना जास्त खेळ तर आमचा कशाचा असायचा माहीत आहे का, चिखलाचा पाण्याचा. ती भाकरी करायच्या छोटी छोटी भांडी तयार करायची. कसं होतं ना ते पहिलं दिवसच वेगळं होतं. आताच्या लेकरं जरा मातीत पाण्यात खेळली मग पाण्यात जर खेळली तर म्हणते ती सर्दी होती खेळत जाऊ नको. आणि जरी माती खेळली तर ॲलर्जी होती या. आणि तसंच आहे बरं का, खोटं सांगत नाही. ताईला पण बरेचसे बरं का मातीत खेळले की ॲलर्जी होती. काय ग पाणी कशाला खेळायला. आताच आणली आहे दवाखान्यात, रात्री अजून डबल तिला दवाखान्यात न्यावं लागलं. कारण आता खोटं म्हणजे बोलायचं तसं काय नाही बरं का. पहिल्यांदा ज्यावेळेस दवाखान्यात आणली त्यावेळेस तिला नॉर्मलचा ताप होता. काही 2-3 दिवस ताप राहिल्यामुळं काळजी वाटते. मग दवाखान्यात नेल्यावर तिचा ताप कवर झाला. आणि काल काय झालं त्यांनी बाहेरचं जे भजी आणलं होतं ते होतं तेलकट. तिनं खाल्लं आणि त्यामुळं तिची झाली उलटी झाल्यावर मग परत अजून आम्हाला दवाखान्यात तिला न्यावं लागलं. ज्यावेळेस डॉक्टरनं सांगितलं तिला तेलकट बाहेरचं देऊ नका, यात्रेचं सीझन चालू आहे त्यामुळं गारव्यात असं तेलकट कधी म्हणजे तेल खराब असल्यामुळं तसं होत असेल बरं का. सगळं असं झालं सगळं. आता ती व्यवस्थित आहे. आत्ताच फोन आलता पुरीला औषधं ती पाजली का, दुपारची औषधं ती पाजली ती तिला. आता ही हाय सगळं हो ही जाग्यावर आहे सगळं. करडं ती आहे ती कोंबड्या आहेत त्या. मग ताई म्हणल्या जरा लक्ष असू दे घराकडं पण ती म्हणून इथं थांबली होती. आमचं तर कसं आहे माहीत आहे का, घरी कोण नसलं ना मला एकतर करमत नाही. त्यात काय झालं हिने गेलं तर बरोबर आहे. बोरं काय बाहेर भरायची नाही ती आपली इथंच खांडेकर वस्तीला त्यांची बोरं भरायला चालू आहे ती. ॲपल बोरचं सीझन आहे चालू आहे सगळं. आणि ह्या सीझन टू सीझनच भरणे असते. एकतर डाळिंब पेरू आणि ही बोरं. ताईचं चालू आहे बघा हुडका हुडकी इकडं तिकडं तिथं चालू आहे. पाणी हुडकत असेल दुसरं काय नाही. तिला दुसरा खेळ सुचत नाही व. मग घरच्यांची वरड काय असती तूच लक्ष ठेवत नाही त्यामुळं ती तसं होतं या. तर करडं पण निवांत आईपाशी बसले ती या. त्यामुळं लक्ष ठेवायचं असं मानावं असं काय नाही बरं का. निवांत बसले ती या, इकडं तिकडं खाते ती या येऊन जाऊन. आणि कोंबड्यांचं कसं आहे माहीत आहे का, कोंबड्यांना एवढा त्रास म्हणजे बोका त्रास असतो नाहीतर मुंगास तर असतं. तुम्हाला खोटं सांगत नाही बरं का. ताईनं जी कोंबडीची पिल्ली जे म्हणजे कोंबडी बसवली होती त्यावेळेस जी पिल्लं निघली होती आता त्यांना कोंडून ठेवावं लागायला लागले बघा. आता बघा ये मोकळी असली गुपटून निघते ती. पण या एखादं म्हणजे कसं फिरायला सोडली ना राहतच नाही ती पिली. आता बघा गेलं तर 4 पिली आहे ती बघा. 5 पिली आहे ती. 9 पिली होती त्यातनं 5 पिली राहिली ती म्हणजे 4 पिल्यांचं अशीच ही घेऊन गेली. त्याच दिवशी बहिऱ्यानं आमच्या समोरासमोरच उचलून नेलं. काय नाही मग ताई म्हणते त्यांना ही असं पिल्यांची आपल्याकडून वज होत नाही किंवा जोपासना होत नाही त्यामुळं ती काढायलाच नको म्हणते त्या. पण घरचं असलं की ऐकत नाही. गावरान पिली
अंडी म्हणा काय म्हणून लागत नाही, सगळं लागतंय व मग कराय पाहिजे. या हार मानून पण नाही जमत व आता ही साधलं नाही म्हणून ती साधत नसतं असं पण नसतंय ना. लय अवघड आहे. ऊस तोडाय ती मसणे आले आता. पहिले ऊस तोडवणी तर राहिलेच नाही. पहिलं ऊस तोड 8-8 दिवस थांबत नव्हते. पाचरूट काढून व्यवस्थित मोळ्या ती बांधून. आता नवीनच आले ती डायरेक्ट कट होऊनच ऊस त्या टायलीतने जातो या. त्यामुळं आता ऊसाच्या टोळ्या त्याची तर काय गरजच लागत नाही आता. तर असं गावाकडचं वातावरण आहे बघा. काही माझी तब्येत माणूस खरंच बरं का शरीरापेक्षा काय महत्त्वाचं नाही, पैसासुद्धा महत्त्वाचा नाही. एवढा त्रास झाला मला सुद्धा बरं का घशाच्या टायमिंगला. नको वाटत होतं असं. अन्न पाणीसुद्धा गिळताना नुसतं दुखत होतं. लय अवघड आहे. माणूस म्हणतंय पैशाला लय महत्त्व आहे, पण मला तर काय सांगू वाटतंय माहिती आहे का, पैशापेक्षा माणसाला लय महत्त्व आहे. माणसाचं शरीर जर साथ देत नसलं तर काय उपयोग नाही ह्याचा. आता शेळ्यासनी काय तर खायला आणायला ती परत जावं लागणार आहे. घरी तर एक जण थांबावंच लागणार आहे, कारण कोंबड्यासनी ती राखण नको का कोणतरी. सावलीला ती बांधली ती. आता सगळं काम झालं या. तर उद्याची तयारी चालू आहे. उद्या जायचं आहे ताईला प्यायला. तुम्हाला तर माहीत आहे याला माहिती जत्रा आहे, त्यामुळं ताई जाते उद्याच्याला. मी म्हणले त्यांना थांबती मागं कोणतरी एक जण लागतं. तू पण जाणार आहे का? ताईचं चालू आहे मी पण जाणार आहे. आता कसं ॲडजस्ट होतं आहे काय काय माहीत नाही, कारण ओंकारला ओंकारला दादूला पण आणायचं आहे ग बाई येता ना. मग तुला काय नेते ती एकदम 5-5 जण येते ती काय गाडीवर. त्यांचं कसं तर नियोजन आहे. सगळे येणार आहे ती, त्यामुळं त्यांच्या भाच्याला पण बरं नव्हतं बरं का. जशी सासरची वड असते तशी माहेरची पण असते. सगळी जिकडं तिकडं सुखी असली ना काय वाटत नाही. कुठं तर सुख कुठं तर असं ना नको वाटतं. अण्णा पण लय दिवस झालं, बरंच दिवस झालं बरं का अण्णा माझ्याकडे आलं नाही. तर मला पण वाईट वाटतं अण्णानं यावं व का कुठल्या लिकीला वाटत नाही व आपलं वडील आई वडील यावं. ती आईनं पण यावं वाटतं बरं का. पण त्यांच्या पण मागं काम आहे. ती 2-2 लेकरं घरी येते. आजी नातवंड म्हणजे आज्याचं कामच ते असतंय व नातवंडांना सांभाळायचं. ती आता इकडं तिकडं बघावं लागतंय. सगळंच बघून जमत नाही. माझ्याकडे यायचं आता माझं पण मोठी झाली आता आहे, त्यामुळं मला पण काय अडचण नाही. तरी असतो बरं का फोन. ती मामा जातो कामाला, तिचं चालू आहे बघा. लय भारी असं कुटुंब आहे बरं का. जायचं आहे मला पण आताच नाही. जायचं होतं काय तुम्हाला मी सांगितलं होतं, नाव ठेवायचा कार्यक्रम करायचा होता दत्त जयंतीला. काय कारणानं पुढं ढकललं आहे बरं का. आता मी गेलीच असती. होतं कुठं तर जायचं नियोजन, पण काय तर अडचण आली त्यामुळं पुढं केलं.